धोनीने खेळायचं सोडलं तर लोकांनी आय-पी-एल बघायचं सोडलं का? मित्रांनो, हा प्रश्न खूप मोठा उपस्थित झालेला आहे. कारण या आय-पी-एलच्या सीझनमध्ये जी व्ह्यूवरशिप आय-पी-एलची डाऊन झालेली आहे, जे नुकसान आय-पी-एलला सहन करावं लागतंय. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, जे स्पॉन्सर असतात ते व्ह्यूवरशिपवरती येतात आणि याच्यामध्ये स्पॉन्सर कमी व्हायची पण भीती, पुढच्या वर्षी स्पॉन्सर भेटतील का नाही याची पण भीती आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एवढं सगळं चांगलं चाललं होतं. करोडोमध्ये व्ह्यूज येत होते आय-पी-एलला आणि अचानकच एवढा रेट कसा कमी झाला हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि याचं कारण आहे मित्रांनो 2 महत्त्वाची कारणं आहे. पहिलं कारण म्हणजे ऑनलाईन गेम्स. मित्रांनो, ऑनलाईन गेम तुम्ही मागच्या वर्षीपर्यंत खेळत होता आय-पी-एलच्या. काही-काही लोकं ₹50 लावायचे, ₹2,00,00,000 ची वाट बघत बसायचे आणि हे 2,00,00,000 साठी मित्रांनो प्रत्येक व्यक्ती शेवटपर्यंत मॅच बघायचा. ₹50 लावले, की त्या ₹50 चे 2,00,00,000 येतील ही अपेक्षा त्या लोकांना असायची आणि त्या अपेक्षापायी मित्रांनो शेवटपर्यंत ती मॅच बघितली जायची. प्रत्येकाला अपेक्षा असतेच, की कुठं ना कुठं जरी जाऊन कुठेतरी लक आपलं उजळून यावं आणि याच्यामध्ये आपल्याला 2 पैसे भेटावे आणि याचमध्ये मित्रांनो काही-काही लोकांनी तर ह्याला पर्मनंट बिझनेस बनवून ठेवला होता. कंटिन्यू मॅचेस बघायचे. एवढंच नव्हे मित्रांनो, जे लोकल लीगच्या मॅचेस असतात, दुबईला वगैरे चालतात, कॅनडा प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, बाहेरच्या जेवढे पण इव्हेंट्स आहेत क्रिकेटचे, त्या क्रिकेटच्या प्रत्येक इव्हेंट्सला मित्रांनो हे लोकं पैसे लावायचे आणि ती मॅच पूर्णपणे बघायची. त्या सगळ्यांची जरी व्ह्यूवरशिप तुम्ही कॅल्क्युलेट केली आणि आपली आय-पी-एलची जरी केली, तरी तुम्हाला समजून जाईल, की मागच्या 5 ते 10 वर्षात या आय-पी-एलनी एवढं बूम कसं काय घेतलं होतं, एवढे स्पॉन्सर कसे येत होते आणि एवढा सपोर्ट ह्या आय-पी-एलला कसा भेटत होता, की 50-50 कोटी ह्याची व्ह्यूवरशिप चालली होती. नक्कीच मित्रांनो, कुठेतरी पाणी मुरत होतं. पाणी तर हेच मुरत होतं, की लोकांना त्या मॅच यासाठी बघायच्या होत्या, की त्यांचे पैसे त्या मॅचवरती लागलेले असायचे. जरी ₹50 असले, जरी 500 असतील, जरी 1000 असतील, लाख रुपये असतील, त्या माध्यमातनं त्या ॲप्लिकेशनच्याद्वारे जी बेटिंग असायची, जे बेटिंग ॲप्स होते मित्रांनो, त्या बेटिंग ॲप्समुळं ही व्ह्यूवरशिप यायची आणि हे ॲप्लिकेशन जे पण आहे, हे सरकारने 6 महिन्यापूर्वी एक लॉ पास केला आणि या लॉमध्ये हे सगळे ॲप्लिकेशन्स बंद झाले आणि तिथेच मित्रांनो खेळ फिरला. पहिल्या मॅचपासून जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं, तरी तुम्हाला तेवढ्या मोठ्या प्रमाणात आय-पी-एलची व्ह्यूवरशिप दिसणार नाही, जेवढ्या आधी प्रमाणात होती. लोकं स्वतःच्या कामाला लागली, लोकं ह्या टाईमपासमधनं बाहेर आली आणि लोकं फक्त स्वतःच्या गोष्टीवरती फोकस करू लागली. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, ह्या आय-पी-एलचे सामने जर चालू असले, तर ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन चालायचे ऑनलाईन जे पण असेल सट्टेबाजी म्हणा, गॅमलिंग म्हणा, तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जे पण म्हणा, मी तर त्याला जुगारपट्ट्याच्या गेमच म्हणणार. काही-काही त्याला फॅन्टसी गेम्स म्हणतात, परंतु ते फॅन्टसी नाही. त्याच्यामुळं लय लाखो लोकांची घरं उद्ध्वस्त झालेले आहेत. लोकं कर्जबाजारी झाले. लोकांना पैसा राहिला नाही. शेतं विकली, जमिनी विकली, लोकं बरबाद झाले त्या गेम्समध्ये आणि याचमुळं मित्रांनो ह्या जुगारपट्ट्याच्या गेम्स कुठेतरी सरकारने बंद केल्या 6 महिन्यापूर्वी आणि इथेच मित्रांनो सगळं पाणी फिरलं आणि या आय-पी-एलची व्ह्यूवरशिप पण डाऊन झाली. लोकांनी ₹50 लावल्यावरती लोकं 4 तास आरामात मॅच बघत बसायचे. परंतु आपल्याला काय घेणं-देणं आहे अशी लेव्हल ऑफ थिंकिंग आता लोकांची. जे कोर क्रिकेट फॅन्स आहेत ते कंटिन्यू मॅच बघतात आहे. परंतु जे फक्त पैशासाठी मॅच बघायचे ते पूर्णतः पब्लिक आता साइड आउट झालेलं आहे आणि यातच मित्रांनो या ऑनलाईन गेमचा कुठेतरी साइड इफेक्ट या आय-पी-एलच्या व्ह्यूवरशिपला भोगावा लागलेला आहे. सर्वात महत्त्वाची बाब दुसरा पॉइंट मित्रांनो, दुसऱ्या पॉइंटमध्ये जे स्टार प्लेयर आहेत आय-पी-एलचे ते स्टार प्लेयर कुठेतरी आता रिटायर होताना दिसतात आहे. मित्रांनो, उदाहरणार्थ महेंद्रसिंग धोनी एकही मॅच 2026च्या आय-पी-एलमध्ये तो खेळला नाही आणि याचा साइड इफेक्ट जो आहे तो मित्रांनो आपल्याला पाहायला भेटला. चेन्नईची मॅच चालू जरी असली तरी लोकं येतात आहे, फॅन्स येतात आहे, परंतु तेवढी व्ह्यूवरशिप भेटत नाही. याचा महत्त्वाचा भाग म्हणजे काय? तर चेन्नई पहिल्या गोष्ट मॅच हारतीये. ही चेन्नईची टीम तशी नाहीये जी 2008 पासून ते 2023 पर्यंत लोकांनी बघितलेली आहे. मित्रांनो, चेन्नईची टीम जी होती 12 वेळा आतापर्यंत प्ले-ऑफ्सचे दरवाजे ठोकलेले आहेत. तिने मागच्या 3 वर्षांमध्ये तिचे काही प्ले-ऑफ्स वगैरे नाही. एकदम म्हणजे साइड आउट झालेली आहे कुठेतरी टीम आणि यातच मित्रांनो कुठेतरी जे फॅन बेस आहे तो नाराज झालेला आहे. चेन्नईच्या मॅचेस सुरुवातीला लावून बसतात. बॅटिंग असेल तर बॅटिंगमध्ये आउट होत सगळं म्हणजे ते एक निगेटिव्ह इम्पॅक्ट चेन्नईच्या टीमवरती होतं आणि यामध्ये लोकं अर्ध्यावट ह्याच्यातनंच मॅच सोडून जातात. मॅच बघायचं बंद करून जातात. त्याचप्रमाणे मित्रांनो मुंबईचं जरी असेल, मुंबईची पण जर तुम्ही बघितल्यात त्या मुंबईच्या मॅचेसला पण स्ट्रीमिंग जास्त यायची. मुंबईचा फॅन्स बेस पण होता तो खूप जास्त होता आणि यामध्ये मित्रांनो यावर्षीचं जे सीझन आहे, काय चाललंय मुंबईच्या टीममध्ये तुम्हाला तर माहिती आहे. हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सी अंडर हार्दिक पांड्या जरी चांगला खेळत असला, तरी पूर्ण टीम चांगली कामगिरी करत नाहीये. यामध्ये मित्रांनो रोहित शर्मा तर दुखापतग्रस्त झाला आणि याच्यामध्ये तो बाहेर गेला. परत तो आला.
त्यामध्ये रन तर त्याने 1-2 मॅचमध्ये मारले, परंतु कन्सिस्टंट नाहीये तो आणि त्यामुळेच या 13-14 मॅचेस तो व्यवस्थित खेळू पण शकला नाही. म्हणूनच मित्रांनो, रोहित कुठेतरी साइड आउट झाला आणि रोहित शर्माला पाहण्यासाठी करोडो लोकं त्या स्टेडियमवरती येतात, टीव्ही समोर येऊन बसतात. हे स्टार प्लेयर्स आउट ऑफ परफॉर्मन्स आहेत, आउट ऑफ फॉर्ममध्ये आहेत सॉरी. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, धोनी नाही, रोहित नाहीये, हे मोठे नावच जर आय-पी-एलमध्ये नसेल, तर ते आय-पी-एल काय कामाचं? आधीपासूनच तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, आधी तर सुरेश रायना, रोहित शर्मा, मोठमोठे प्लेयर्स असायचे आणि त्यांना बघण्यासाठी यायचे लोकं. परंतु त्या प्रकारचे स्टार फेसेस आता आपल्याला आय-पी-एलच्या माध्यमातून दिसत नाहीयेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे नवीन खेळाडू येतात ते नवीन खेळाडू पण 2-4 मॅचपर्यंत परफॉर्मन्स दाखवतात. त्यांची एवढी क्रेज राहिलेली नाहीये. ह्यामध्ये फक्त एक नाव जे आता ते झळकायला लागलेलं आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशीचं. मित्रांनो, 15 वर्षाचं हे पोरगं ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, त्याचा मॅच जर चालू असली तरी राजस्थानला सर्वात जास्त स्ट्रीमिंग भेटतीये. त्याची मॅच बघायला पूर्ण फॅमिलीना फॅमिली येऊन बसतात आहे. वैभव सूर्यवंशी एक असं नाव यायला लागलेलं आहे आता फ्युचरमध्ये मित्रांनो, जे की इक्विव्हॅलंट टू रोहित शर्मा, परत विराट कोहली, परत आणखीन क्रिस गेल वगैरे हे असे मोठे बॅट्समन जे आहेत, जे की हिटर्स आहेत, जे मोठे प्लेयर्स आहेत, त्याप्रमाणे या वैभव सूर्यवंशीचं नाव येतंय आणि म्हणूनच मित्रांनो, ह्या 15 वर्षाच्या पोराला पाहण्यासाठी ह्या राजस्थानच्या मॅचेस आजकाल लोकं बघतात आहे. आधीच्यापेक्षा उलटा आता कामगिरी झालेली आहे. आधी लोकं चेन्नई, मुंबई या आर-सी-बी या 3 लोकांच्या मॅचेस बघायच्या. परंतु आता यावेळेस मित्रांनो, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हैदराबाद वगैरे ज्या पण टीम्स आहेत त्यांच्या मॅचेस जास्त बघतात ते लोकं. कारण तेवढं चांगल्या पद्धतीने ते खेळतात आहे आणि स्टार प्लेयर त्यांच्यामध्ये बघायला भेटतात आपल्याला. नक्कीच मित्रांनो, कुठेतरी जे मोठे प्लेयर्स आहेत ते कमी होत चाललेले आहेत. जे स्टार प्लेयर आहेत ते आय-पी-एलच्या बाहेर होत चाललेले आहेत. ज्यावेळेस विराट कोहली पण या आर-सी-बीच्या बाहेर जाईल, त्यावेळेस देखील आर-सी-बीमध्ये आपल्याला हा कॉन्फ्लिक्ट पाहायला भेटेल, हा साइड इफेक्ट पाहायला भेटेल. म्हणूनच मित्रांनो, कुठेतरी ह्या आय-पी-एलला गर्दी लागायची चान्सेस आहेत. व्ह्यूअरशिप डाऊन होऊ शकते. मी हे मानत नाहीये, की पूर्णतः आय-पी-एल बंद होईल. परंतु हे एवढं तर नक्की आहे, की मित्रांनो, ह्या आय-पी-एलला कुठेतरी जे आधीची क्रेज होती, जी आधी क्रेज भेटत होती, नक्कीच ती क्रेज कमी होणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या गोष्टीवरनं? कमेंट करून सांगा. भेटूया एक अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.